आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये होतो तेव्हा टीचर्सने कधी प्रश्न विचारला तरी आम्ही कधी बोट वर करून उभे राहत नव्हतो. कारण असं वाटायचं की आपलं काही चुकलं तर आपल्यावर सगळेजण हसतील आणि या भीतीपोटी बरोबर असलेलं उत्तर पोटातच राहायचं आणि आपल्याला वाटलेलं उत्तर जेव्हा बरोबर निघायचं तेव्हा वाटायचं की आपण उठून उत्तर द्यायला हवं होतं. पण आमच्यातील एक मित्र मात्र न घाबरता बिंदास उत्तर द्यायचा. मग भले ते उत्तर बरोबर असो नाहीतर चुकीचे. तेव्हा आमचं काय चुकत होतं ते आज समजतं. कारण आमचा माइंडसेट जो होता तो फिक्स माइंडसेट होता आणि त्याचा जो होता तो ग्रोथ माइंडसेट होता. कोणी त्याच्यावर हसला तरी तो कधी डगमगला नाही. खरं तर ग्रोथ माइंडसेट आपण आता सुद्धा बिल्ड करू शकतो. ज्यांना खरंच ग्रोथ माइंडसेट बिल्ड करायचं असेल अशीच लोक व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील आणि फिक्स माइंडसेटची लोक व्हिडिओ पाहायचं सोडून देतील. तर मित्रांनो, पॉइंट नंबर 1, फिक्स माइंडसेट. काही लोक हाच विचार करत राहतात की सक्सेस फक्त टॅलेंट असलेल्या लोकांनाच मिळतो. हा विचार करून ते स्वतःच्या आयुष्यात काही मोठं अचीव करण्याचं ट्राय करत नाही आणि म्हणूनच या माइंडसेटला फिक्स माइंडसेट म्हणतात. ते असा विचार करतात की त्यांच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा टॅलेंटच नाही आणि जर त्यांनी प्रयत्न केला तर ते नक्कीच फेल होतील. एखादी गोष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते फेल झाले तर ते इन्सल्टेड फील करतात आणि पुन्हा ते काम कधी करतच नाही. फिक्स माइंडसेट वाली लोक नेहमी दुसऱ्यांचा टेन्शन घेत राहतात. प्रत्येक काम हाच विचार करून करतात की लोक काय म्हणतील. लोकांनी त्यांच्या कोणत्याही कामाची मजाक न करता वाहवाच केली पाहिजे म्हणून ते सगळी कामं स्वतःसाठी न करता दुसऱ्या लोकांना विचारात घेऊनच करत राहतात. त्यांचं ध्येय दुसऱ्यांना खुश ठेवणे आहे, परंतु असं अजिबात होत नाही. लोक आपल्या चांगल्या कामात काही ना काही वाईट शोधणारच. म्हणून फिक्स माइंडसेट वाली लोक नेहमीच हॅप्पी राहत नाही. पॉइंट नंबर 2, ग्रोथ माइंडसेट. या माइंडसेट वाली लोक हा विचार करतात की आपण कोणतीही नवीन स्किल शिकू शकतो. त्यासाठी हार्डवर्क आणि वेळ लागेल, पण एक ना एक दिवस आपण त्यामध्ये एक्सपर्ट बनू. या लोकांमध्ये लहान मुलांसारखी क्युरिओसिटी असते. ते नेहमी नवीन गोष्टी शिकत राहतात. त्यांना फेल होण्याची अजिबात भीती नसते. फेल जरी झाले तरी सतत ते प्रयत्न करत राहतात. ग्रोथ माइंडसेट वाली लोक निंदेवर किंवा लोकांच्या हसण्यावर अजिबात लक्ष देत नाही, तर ते निडर आणि उत्साही असतात. ते स्वतःला खराब मानसिकतावाल्या लोकांपासून दूर ठेवतात आणि आपल्यापेक्षा जास्त माहीत असणाऱ्या लोकांप्रती विनम्र राहतात. ते त्यांच्याकडून जास्त शिकण्याचा प्रयत्न करतात. ते दुसऱ्यांच्या सक्सेसवर जळत नाही, तर त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन स्वतः पुढे कसं जाता येईल हे पाहतात. ते एकमेकांची मदत करतात. याने त्यांची ग्रोथ होते. पॉइंट नंबर 3, एक्झाम्पल्स ऑफ फिक्स अँड ग्रोथ माइंडसेट. हे समजून सांगण्यासाठी लेखिकाने 2 लोकांचे उदाहरण दिले आहेत. ली लकोका हे अगोदर क्रिसलर मोटरचे CEO होते. त्यांनी त्या कंपनीला तेव्हा जॉईन केलं होतं जेव्हा कंपनी बँक करप्ट होण्याच्या दिशेकडे होते. तेव्हा लकोका यांनी योग्य डिसिजन घेऊन कंपनी वाचवली. परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये इगो आला आणि ते फिक्स माइंडसेटचे झाले. त्यांना वाटलं की कंपनी आता आपोआप चालेल. ते स्वतःला सुपिरियर मानायला लागले आणि एम्प्लॉईजला इन्फरर. ते कोणाचा सल्ला घेत नव्हते कारण त्यांना वाटत होते की त्यांनी घेतलेले सगळे निर्णय योग्यच आहेत. मग काय, अशाने कंपनीची ग्रोथ थांबली आणि त्यांना कंपनी सोडावी लागली. दुसरा उदाहरण लू जास्टर यांचा आहे, जे IBM चे CEO होते. त्यांनी कंपनीला बुडण्यापासून वाचवली आहे. त्यांनी पाहिलं की कंपनीमध्ये सगळेजण पर्सनल ग्रोथ साठीच काम करतात. तिथे त्यांनी टीमवर्क इम्प्रूव्ह केला. कामगारांना एकमेकांची हेल्प केल्याबद्दल रिवॉर्ड देऊ लागले. ते सुद्धा त्यांच्यासोबत नॉर्मल वर्कर सारखं काम करायचे. त्यांनी सगळ्या वर्कर्सला कंपनी ग्रोथ साठी काम करण्यासाठी मोटिवेट केलं आणि त्यांना समजावलं की कंपनीच्या ग्रोथनेच सगळ्यांची ग्रोथ होईल आणि सगळ्यांचा जॉब वाचेल. येथे त्यांनी त्यांचा ग्रोथ माइंडसेट यूज करून सगळं व्यवस्थित केलं. पॉइंट नंबर 4, इम्पॅक्ट ऑफ पॅरेंट्स ऑन माइंडसेट्स. आई वडिलांच्या वागण्या बोलण्याचा मुलावर इम्पॅक्ट होतो. मुलाला जर सतत छोट्या छोट्या चुकांसाठी ओरडत राहतील तर तो मुलगा मोठा झाल्यावर फिक्स माइंडसेटचाच होईल. त्यांना वाटायला लागेल की आयुष्यात कोणतंच काम ते नीट करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये हीन भावना भरली जाते. तेच आई वडिलांनी मुलांची छोट्या छोट्या कामात प्रशंसा केली तर अशी मुले मोठी झाल्यावर ग्रोथ माइंडसेटचे होतात. म्हणून आई वडिलांनी आपल्या वागण्यावर लक्ष दिले पाहिजे. पॉइंट नंबर 5, इम्पॅक्ट ऑफ टीचर्स ऑन माइंडसेट. स्कूलचे टीचर सुद्धा आपला माइंडसेट प्रभावी करतात. काही टीचर फिक्स माइंडसेट वाले असतात. त्यामुळे ते असा विचार करतात की जी मुले हुशार आहेत ती आयुष्यात खूप काही करू शकतात आणि जी मुले ढ आहेत ते आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते हुशार मुलांवर जास्त लक्ष देतात आणि कमी हुशार मुलांची एक्स्ट्रा हेल्प करत नाही. ते अजिबात पाहत नाही की अशा मुलांचे मार्क्स कमी काय
येतात. मग अशा मुलांचा माइंडसेट नेहमी फिक्स टाईपचा होऊन जातो. ते असा विचार करायला लागतात की स्कूलमध्ये काही नाही जमलं तर आयुष्यात काहीच मोठं करू शकत नाही. तेच जर टीचर ग्रोथ माइंडसेट वाले असतील तर स्लो लर्नर्स वर जास्त लक्ष देतील, त्यांच्याकडून अधिक सराव करून घेतील, त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगतील. अशा मुलांना कमी मार्क्स जरी पडले तरी आयुष्यात ते नक्कीच काही मोठं करून दाखवतील. म्हणून टीचर्सने आपल्या बिहेवियरला ग्रोथ माइंडसेट बनवलं पाहिजे. पॉइंट नंबर 6, एनीवन कॅन बिल्ड अ ग्रोथ माइंडसेट. प्रत्येक जण आपल्या बिहेवियरला चेंज करून ग्रोथ माइंडसेट बिल्ड करू शकतो. जर तुम्ही असे पालक असाल जे मुलांना नेहमी क्रिटिसाइज करत असतात तर पहिल्यांदा तुम्ही स्वतः बदलणं गरजेचं आहे. क्रिटिसिझम करण्यापेक्षा त्यांना मोटिवेट करा. चांगलं काम केलं तर त्यांना शाबासकी द्या, त्यांची स्तुती करा. चुकी झाली तर समजावून सांगा. पॉइंट नंबर 7, ब्रेकिंग द फिक्स माइंडसेट. फिक्स माइंडसेट हा वाईट सवयीसारखा आहे. बऱ्याचदा आपण एफर्टच घ्यायला पाहत नाही आणि म्हणतो की ती गोष्ट खूप डिफिकल्ट आहे. याचा एक सोपा उपाय आहे की कोणत्याही कामाला तुकड्यांमध्ये वाटायचा. म्हणजे एखादा बुक तुम्हाला एका वीक मध्ये फिनिश करायचा असेल तर रोज किमान 10 पेजेस रीड करण्यापासून स्टार्ट करा. याने आपल्याला ते काम सोपं वाटेल. सुरुवातीला हे कठीण वाटेल पण रोज असं केल्याने तुम्हाला सवय होऊन जाईल आणि तुमचा फिक्स माइंडसेट बदलून ग्रोथ माइंडसेट होईल. पॉइंट नंबर 8, एनीवन कॅन चेंज. लेखिका म्हणतात की सक्सेससाठी दुसरे फॅक्टर सुद्धा कारणीभूत असतात. जसं की एखादा रिच फॅमिलीमध्ये जन्माला आला तर त्याचे सक्सेसचे चान्सेस जास्त राहतात. परंतु गरीब घरातला व्यक्ती सुद्धा पुढे जाऊन सक्सेसफुल होऊ शकतो जर तो ग्रोथ माइंडसेटचा असेल तर. कधी असा विचार अजिबात करू नका की स्कूल कॉलेजमध्ये कमी मार्क्स यायचे म्हणून तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस नाही मिळणार. खरं तर स्कूलचे बरेच सब्जेक्ट खऱ्या आयुष्यात उपयोगात सुद्धा येत नाहीत. पॉइंट नंबर 9, ग्रोथ माइंडसेट इन बिझनेस. बिझनेस करताना तुम्हाला लोकांना लीड करावं लागेल. चांगला बॉस तो असतो ज्याच्यामध्ये कोणताही इगो नसतो. तो नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतो. असा बॉस असा अजिबात दाखवत नाही की तो सगळं काही जाणतो, तर तो आपल्या एम्प्लॉई कडून सुद्धा शिकतो. तो एखाद्या कामात फेल व्हायला सुद्धा घाबरत नाही आणि फेल झाल्याचं खापर आपल्या एम्प्लॉईवर फोडत नाही. जर कोणती मिस्टेक झाली असेल तर तिला सुधारून पुढे कसं जाता येईल हे पाहतो. तेच जर एखादा फिक्स माइंडसेट वाला बॉस असेल तर तो असा विचार करेल की तो सगळ्यांपेक्षा वरचढ आहे, त्याची कोणी निंदा करणार नाही. त्यांनी दिलेल्या ऑर्डरवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवायला लागेल आणि तो कोणाचे सजेशन पण मानणार नाही. यामुळे टीम मेंबर त्याची रिस्पेक्ट सुद्धा करणार नाही आणि मनापासून कंपनीसाठी काम अजिबात करणार नाही. असा बॉस असेल तर एम्प्लॉई जास्त दिवस त्या कंपनीमध्ये राहत नाही आणि त्या कंपनीचा बिझनेस फेल होतो. पॉइंट नंबर 10, अप्लाइंग द ग्रोथ माइंडसेट टू लव्ह. आयुष्यात खूप वेळा रिलेशनशिप सुद्धा फेल होतात. अशा जे फिक्स माइंडसेट वाली लोक आहेत ती दुःखी होतात आणि डिप्रेशन मध्ये जातात. बऱ्याचदा त्यांच्यामध्ये बदला घेण्याची भावना सुद्धा येते आणि काही तर क्राईम सुद्धा करतात. या गोष्टीचे वाईट परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून प्रेमामध्ये ग्रोथ माइंडसेट ठेवला पाहिजे, कारण ग्रोथ माइंडसेटने आपण एकमेकांविषयी अजून जाणून घेऊ शकतो आणि आपलं रिलेशन स्ट्रॉंग करू शकतो. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा तुमचा माइंडसेट चेंज करून ग्रोथ माइंडसेट इम्प्रूव्ह कराल. या व्हिडिओमध्ये आपण माइंडसेट विषयी शिकलो आणि तुम्हाला जर तुमच्या गुड हॅबिट कशा बिल्ड करायच्या हे शिकायचं असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तेथेच भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग.